मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर केंद्रीय मंत्र्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हजर राहणार। राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतर होणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती, महापालिकेसंदर्भात 4 मे रोजी सुप्रीम कोर्टामध्ये पुढील सुनावणी होणार। विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध, 6 पैकी 5 अर्ज वैध। दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी बिनविरोध, तर चंद्रकांत रघुवंशी, संजय खोडके यांचीही विधान परिषदेवर वर्णी। विधान भवन परिसरामध्ये पत्रकारांचं आंदोलन, सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की केल्यामुळे पत्रकारांचा ठिय्या, शिंदेंनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे। विधान भवन परिसरामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट, दोघांमध्ये चर्चा। पुण्यातील शिवाजीनगरचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी। मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढील कारवाई करण्यात येईल, गोऱ्हेंची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाकडून नामंजूर, प्रशांत कोरटकरला अटक होणार। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई होणार। नागपुरातील राड्यानंतर पुणे पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना, सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट राहण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लॉंग मार्च काढण्याच्या पोलिसांना सूचना। नागपूरमधील घटनेनंतर अमरावतीमध्ये पोलीस अलर्ट मोडवर, अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त। मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, गिरिजा बाबांनी सांगितलं। लोकसभेत बोलताना भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं वक्तव्य। शिवरायांबद्दल वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं, प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावरून उदयनराजेंची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा, सेशन कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब। बीडच्या आष्टीमधील विकास बनसोडे हत्या प्रकरणात 6 आरोपींना अटक, 4 जण अद्यापही फरार। 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। प्रेमसंबंधांच्या संशयातून भाऊसाहेब क्षीरसागरने विकासची हत्या केली होती। आरोपी विष्णू चाटेचा शस्त्र परवाना नाकारला। देशमुख हत्या प्रकरणाआधी चाटेने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता। आरोपी म्हणून समोर आल्यानंतर चाटेचा शस्त्र परवाना प्रस्ताव रद्द। खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये रवानगी। शिरूर कासार पोलीस स्टेशनमधील 3 दिवसांच्या कोठडीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवल्याची माहिती। खोक्या भोसलेने गुन्ह्यामध्ये वापरलेली कार त्याच्या मित्राची असल्याची सूत्रांची माहिती। खोक्या भोसलेने गुन्ह्यामध्ये वापरलेली कार ही मित्रांनी पोलीस ठाण्यामध्ये आणली। खोक्या भोसले पोलीस कोठडीमध्ये। लातूरमध्ये सतत अपघात होत असल्यामुळे मार्गात वाहतूक पोलिसांकडून बदल, नांदगाव पाटीऐवजी मोहदळ पाटीवरून लातूरकडे जाण्यासाठी बॅरिकेडिंग।